आणि इथं एक गाव गुजूबाई आहे, तिथं अजितदादांच्या प्लेनचा अपघात झाला होता. त्या ठिकाणी आपण चाललोय मित्रांनो. तर इथं लोकांना विचारायचं तर आपल्याला रोड भेटलाय, आता इथं जायचंय. हा अहो जागा तर पाहून येतो फक्त. खालनं खालनं जातो की रनवे. मित्रांनो ह्याच ठिकाणी नाही वे अजितदादांचं विमान पडलं होतं त्या दिवशी आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यात. हेच पाहू शकता इतका मोठा ब्लास्ट झाला होता की ते 50 फूट कव्हर करून त्याच्यावरती ब्लास्ट गेला होता, इतकं मोठं होतं. आणि मित्रांनो तर ही जागा दिसते फुलं ठेवलेली, तिथंच बहुतेक दादा होते आणि हे लोकल आहेत. ते बाबांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली. म्हणजे मित्रांनो तर हे जे विमानातनं पडलेलं कागद आहे पाहू शकताय. ही बाकीची मित्रांनो तर लय जण म्हणतात की लय छोटा रनवे, टेबल टॉप रनवे. तर पाहू शकता इतका मोठा आहे ना, जवळपास 300 फूट असा लांब असेल, 200 फूट आरामात लांब असेल, अशा प्रकारचा आहे. मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा ब्लॉग थोडा वेगळाच नाही मित्रांनो. तर जी 28 तारखेला जी दुःखद घटना झाली, महाराष्ट्रासाठी खूप दुःखद दिवस होता. तर ती घटना कुठे झाली, कसं झालं, कशामुळे झाली, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. ज्या ठिकाणी आपल्या अजितदादांचा अपघात झाला, विमान अपघात झाला, त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर हा डायरेक्ट रोड पंढरपूरला जातोय आणि इथं एक गाव गुजूबाई आहे, तिथं अजितदादांच्या प्लेनचा अपघात झाला होता. त्या ठिकाणी आपण चाललोय. आता आपण गावात जाऊया म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल. तोच रनवे आहे ना, तो चढ दिसतोय, तो कट दिसतोय, तोच रनवे दिसला का तो? अरे मित्रांनो तर हेच ते एकदम छोटंसं गाव तुम्ही पाहू शकताय. ते त्या ठिकाणी जायचा रोड कुठे ते पाहायला लागेल आपल्याला. गुजूबाई म्हणून हे ठिकाण आहे मित्रांनो. इथंच रनवेचा शेवटचा पॉईंट आहे बारामती विमानतळाचा. तर तिथेच हा अपघात झाला होता. तर चला जाऊया. पहिलं तर लोकल लोकांना विचारूया की कुठनं रोड आहे जाण्यासाठी. मित्रांनो तर इथं लोकल लोकांना विचारायचं तर आपल्याला रोड भेटलाय, आता इथं जायचंय खाली. तिथनं असा एकदम माळा काळातला रोड जातोय. अजून पण गाड्या आहेत. हा अहो जागा तर पाहून येतो फक्त. खालनं खालनं जातो की रनवे नाही, खालनं खालनं जातो की पलीकडच्या बाजूला गावात तिकडं. ओके बर बर बर. हा काल पाहिलं मी व्हिडिओ की विमान बिमान सगळं भरून नेलं. तुम्ही होता का त्या दिवशी ड्युटीला? नाही नाही, ड्युटीला कुठं होता तुम्ही त्या दिवशी? इथं कोण नसतंच ना ड्युटीला, आता लागली इथं ड्युटी. ओके ओके. चालू आहे का? तर मित्रांनो सिक्युरिटी गार्ड त्या पाहून येऊ आपण. रोज माणसं येत असतील इथं. मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारे रनवे आहे. तर इकडून रोड जातोय खालना इथं, म्हणजे इथनं खाली उतरायची खोल आहे, बरंच खोल आहे इथं. तसं त्या साईडला बघू ना आपण. त्या दिवशी हे पाहिजे होतं आपण, कळतं का रे? हा तिथं पडलं. हा
तीच मित्रांनो, ह्याच ठिकाणी नाही वे अजितदादांचं विमान पडलं होतं त्या दिवशी आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यात. तुम्ही पाहू शकता रनवे किती उंच आहे आणि इथं खाली इथं ह्या जागेवरच पडलं होतं. इथं ज्या बाबळी बिबळी सगळ्या ही झाल्या होत्या. कसला मोठा भडका झाला असेल पाहू शकताय तुम्ही. आणि हा हे व्हिडिओ नाही पलीकडच्या साईडने कॅप्चर झालेत, म्हणजे पलीकडच्या साईडला जे बिल्डिंग आहेत ना त्या साईडने कॅप्चर झालेत. तर इथं जाळ लागून इतका उंच भडका झाला की त्या कॅमेऱ्यांमध्ये कॅप्चर झालं, म्हणजे किती मोठा जाळ झाला असेल. हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी त्याच जागेवर आलोय ज्या जागेवर नाही 28 तारखेला अजितदादांच्या विमान क्रॅश झालं होतं आणि त्या विमान क्रॅशमध्येच अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला मित्रांनो. बारामती नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना झाली मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय हा टेबल टॉप रनवे, जसं तुम्ही बातम्यात पाहिलं तसंच आहे. हां, आणि हा नाही जवळपास जमिनीपासून नाही 50 फूट वरती रनवे. आणि तुम्ही जे CCTV मध्ये फुटेज पाहिले ते सगळे त्या रनवेच्या पलीकडं ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे, मेन हायवेला एक दुकान आहे, त्यातनं पाहिले. तर पाहू शकता इतका मोठा ब्लास्ट झाला होता की ते 50 फूट कव्हर करून त्याच्यावरती ब्लास्ट गेला होता, इतकं मोठं होतं. आणि इथं पाहिलं तर कालच नाही इथनं संपूर्ण विमानं वगैरे जे होतं ते पुढील चौकशीसाठी नाही घेऊन गेलेत. म्हणजे जे विमान होतं त्याचे जे पार्ट राहिले होते ते पुढील चौकशीसाठी नाही इथनं हलवण्यात आलेले आहेत. आता इथं काहीच नाही आहे, इथं फक्त काळ 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 चाललेलं दिसतंय, बाकी काहीच नाही आहे. तर ह्या मेन तर जिथं पडलं होतं ना तर हे तेच ठिकाणी बघा ह्या झाडावर पडलं होतं. बघा इथं इथं गोल बिल केलंय. लय अवघड झालं यार, खूप दुःखद घटना झाली. पाहू शकताय तुम्ही इथंच विमान पडलं होतं, एक्झॅक्ट ही सेम जागा होती यार. लय वाईट. मित्रांनो, तर हे जे विमानात पडलेलं कागद आहे पाहू शकताय, ही बाकीची सगळी कागद बिगद सगळी उचलली. मला एकच प्रश्न आहे की कागद कसं काय जळली नव्हती. मित्रांनो, तर ही जागा दिसते फुलं ठेवलेली, तिथंच बहुतेक दादा होते आणि हे लोकल आहेत. ते बाबांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली. म्हणे ते तिकडं जो गोल केलाय ना त्या गोलामध्ये दादाची बॉडी पडली होती अशा प्रकारे. तिकडे एका जणाची पडली होती असे, इथं म्हणजे 4 जणांची बॉडी सापडली अशा प्रकारचं. आणि इतका जबरदस्त पोट झाला ना, तुम्ही पाहू शकता इथं सगळं जळालंय. ती मोसंबीची बाग आहे, तर इथं विमान पडलं आणि ते मोसंबीच्या बागेला हाई लागली. ते मोसंबीचं झाड पूर्ण जळालेलं आहे. आणि इकडं पाहू शकताय हे वरती तारा आहे, तारा पण सगळ्या काळ्या झाल्यात अशा प्रकारे. इतका मोठा स्फोट झाला होता. तर बघा मी ही काय दादामुळे चालू होतो. आता निघालो वाटेत म्हणलं आता बाहेर बघून जावं. मित्रांनो, तर रनवे आलोय आता. हा लय मोठं आहे, किती मोठं पटांगण आहे म्हणतात, टेबल टॉप आहे. कसलं पटांगण आहे मोठं. हा मित्रांनो, तर लय जण म्हणतात की लय छोटा रनवे, टेबल टॉप रनवे. तर पाहू शकता इतका मोठा आहे ना, जवळपास 300 फूट असा लांब असेल, 200 फूट आरामात लांब असेल अशा प्रकारचा आहे. पाहू शकता किती. जर तुम्ही डांबरी सोडली तरी खूप मोठा जो रनवे प्लॅटफॉर्म सोडला तरी खूप मोठा रनवे. टेबल टॉप म्हणण्याची गरज नाही आहे तशी, इतका मोठा बनवला आहे प्रॉपर. तर इथं आम्ही आलो आहे आता निघालो फायनली. ओके मित्रांनो, तर रनवेवर जाण्याची परवानगी तेथील जे सिक्युरिटी गार्ड होते ते देत नव्हते, त्यामुळे आम्ही साईटनीच रनवे पाहिला. पण खूप मोठं पटांगण आहे आणि ते DGCA का काय त्यांनी सगळी चुकीची माहिती दिली होती. 28 तारखेला बारामतीत दुःख नव्हतं अजून. तो रनवे छोटा नाही आहे, टेबल टॉप रनवे पण छोटा नाही आहे. 200 ते 250 फूट म्हणजे खूप मोठी जागा असती.
मित्रांनो, तर तिथे गेल्यानंतर ना माझे खूप सारे डाऊट क्लिअर झाले. म्हणजे जे DGCA काय DGCA का DG काय ते आहे त्या संस्थेचं नाव, त्यांनी जे प्राथमिक माहिती दिली होती ती संपूर्ण चुकीची होती. म्हणे की बारामतीत धुकं होतं त्यामुळे विमान उतरू शकलं नाही, की आणि दुसरं म्हणजे ते विमान उतरण्याची बारामती एअरपोर्टला सुविधा नाहीये, त्यांचा टेबल टॉप रनवे म्हणत होते. तर मित्रांनो, टेबल टॉप आहे रनवे, पण रनवे म्हणजे जवळपास 250 फूट तुम्हाला माहिती असेल की किती लांब जागा असती रुंदीला. 250 फूट रुंद होती जागा, त्याच्यावर विमान आरामात उतरल अशी जागा होती. म्हणजे समजा प्लॅटफॉर्म जरी सोडला, जो रनवेचा जे डांबरीचा रोड आहे तो जरी सोडला, तरी दोन्ही साईडला नव्हे जवळपास नव्हे 100 फूट जागा होती. ह्या साईडला 100, ह्या साईडला 100, आणि मग तो खड्डा होता. इतकं मोठी जागा होती, अशा प्रकारचं होतं. आणि त्यात सर्वात मोठं मला खोटं काय वाटलं की म्हणे की असे विमान उतरण्यासाठी बारामतीच्या एअरपोर्टला सुविधा नव्हती. तर मित्रांनो, ह्याच विमानाने जे VSR विमान होतं, त्याच विमानाने दादा दर आठवड्याला येत होते. जे तिथले लोकल लोक होते त्यांनी सांगितलं की दर शुक्रवारी हे विमान आलं की आम्हाला कळायचं की दादा आले, अशा प्रकारचं. कारण ह्या विमान जे शिकाऊ विमान होतं त्यापेक्षा मोठं विमान होतं आणि त्याचा आवाज मोठा व्हायचा, त्यामुळे दादा आले हे आम्हाला लगेच कळत होतं. अशा प्रकारे तिथल्या लोकल लोकांनी सांगितलं. म्हणजे दादा त्याच विमानाने त्याच एअरपोर्टवर खूप वेळा येऊन गेलेत, असं नाही की पहिल्यांदाच आले होते. तर त्यामुळं जो रिपोर्ट आहे त्यात काय ते घोळ आहे असं मला वाटतंय. बाकी काही नाहीये मित्रांनो. मी लोकल लोकांशी चर्चा केली तर ते म्हणे की आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका. जे पहिले आले होते त्यांनाच उलट म्हणले की आम्हाला त्या दिवशी आम्ही सांगून गेलो लोकांना, पण आमचे चेहरे लय व्हायरल झाले, असं झालं. मग त्यांना मी नाही घेतलं व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या मला तर नाही, जे पायलट चुकीचे आले होते त्याच्यामुळे हा अपघात झाला असं मला वाटतं. कारण जे एक्सपिरियन्स दरवेळेस येतात ते पायलट आले असते तर हा अपघात 100% टळला असता असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि खरं सांगायचं म्हणजे नव्हे, ज्या दिवशी दादांच्या विमानाचा अपघात झाला 28 तारखेला, त्या दिवशी नव्हे 28 तारखेला आमच्या सुप्यामध्ये दादांची सभा होती. आणि त्या सभेमध्ये नव्हे, दादा इथं आल्यानंतर मी दादांना भेटणार होतो. काही माझं नियोजन होतं, पण अत्यंत दुर्दैवी घटना झाली मित्रांनो. दादाची आणि माझी भेट ही खरं अपूर्ण राहिली. मित्रांनो, दादाला लय कौतुक झालं असतं की आपल्या इथला माणूस फॅशन प्रो सारख्या गाडीवर 4 देश फिरून आला आणि इतक्या लांब लांब फिरत आहे. तर त्यांना खरंच खूप कौतुक झालं असतं जर मी त्यांना भेटलो असतो. पण जाऊ दे, आता काय जे नशिबात होतं तेच होतं. आता काय ते आपण झालेली गोष्ट बदलू शकत नाहीये. चला, बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.